नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळीचा पवित्र सण आलेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मात हा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कारण फाल्गुन महिन्याच्या हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला याची आठवण या दिवशी आपण ठेवत असतो. यंदा हुताशनी पौर्णिमेची तिथी 2 मार्चला संध्याकाळी 5:05 सुरू होणार आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपणार आहे. त्यामुळे 2 मार्चला होलिका दहन केलं जाईल आणि 3 मार्चला धुलवड ही साजरी केली जाईल. होळी हा सण आपल्याला एक खूप सुंदर असा संदेश देतो. तो म्हणजे आपल्या मनातील राग, द्वेष, अहंकार, मत्सर आणि वाईट विचार या सगळ्या गोष्टी होळीच्या अग्नीत जाळून टाका आणि नव्या उत्साहाने, सकारात्मक विचार आणि चांगल्या भावनेने जीवनाची नवीन सुरुवात करा. या दिवशी वातावरणात आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या हालचाली असतात असं मानलं जातं. म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा काही ठराविक वस्तू किंवा काही ठराविक पदार्थ खाणं हे आपल्याला टाळायचं आहे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. कारण त्या दिवशी घेतलेलं अन्न किंवा वस्तूंचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर होतो असं मानलं जातं आणि नकळत नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती परिणाम करू शकते अशी श्रद्धा आहे. कधीकधी आपल्याला जाणवतसुद्धा नाही तर अचानकपणे घरामध्ये वादविवाद वाढतात, मन अस्वस्थ राहते, कामामध्ये अडथळे येतात आणि मग आपण विचार करतो की हे सगळं ठीक चाललं होतं तर अचानक असं काय झालं. आणि म्हणूनच या दिवशी कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेलं काहीही खाताना विचार करा आणि शक्यतो बाहेरचं किंवा अनोळखी व्यक्तींनी दिलेलं काहीही खाऊ नका. कारण आपल्या घरातील शांतता, लक्ष्मीचा वास आणि आनंद टिकवून ठेवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या होळीला नेमके कोणते पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत आणि का टाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा मंडळी, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते होळीच्या दिवशी आणि धुलवडीच्या दिवशी दोन्ही दिवशी तुम्हाला अजिबात खायचे नाहीत. कारण आपल्या परंपरेनुसार फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते असं मानलं जातं आणि माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपाने प्रत्येकाच्या घरामध्ये वास करते. त्यामुळे त्या दिवशी आपले विचार, वागणूक आणि आहारसुद्धा शुद्ध आणि सावध हे असायला हवेत. आपण या दिवशी अनेक उपाय, पूजा करतो, सेवा करतो, प्रार्थना करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहावी, गरिबी दूर व्हावी आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास आपल्या घरामध्ये राहावा. पण त्याचवेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आजच्या या काळामध्ये प्रत्येकजण आपल्या भल्याचा विचार करतोच असं नाही. काही लोक समोर आपल्या गोड बोलतात पण मनामध्ये त्यांच्या आपल्याबद्दल खूप वाईट विचार असतात. काहींना दुसऱ्यांचं यश सहन होत नाही आणि कधीकधी आपल्या जवळचे लोकसुद्धा नकळत आपल्या विरुद्ध वागत असतात. असे अनुभव अनेकांना येतात. होळीचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली मानला जातो आणि म्हणूनच काही लोक या दिवशी विविध प्रकारचे टोटके किंवा नकारात्मक कृती करत असतात अशी शास्त्रामध्ये दिलेली माहिती आहे आणि त्यामुळे अशा काळात आपण अधिक जागरूक राहणं हे आवश्यक आहे, म्हणजे अलर्ट राहणं आवश्यक आहे. कारण कधीकधी सगळं व्यवस्थित सुरळीत चालू असताना अचानकपणे घरामध्ये वाद वाढू लागतात, मग अस्वस्थ राहतं, पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या वाढतात. हे सगळं का वाटतं आणि मग आपल्याला म्हणूनच या दिवशी विशेष काळजी घेणं हे आपल्या गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत. कारण परंपरेनुसार असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी अन्नातून सुद्धा काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा बाहेरच्या लोकांकडून तुम्हाला जे दिलेले पदार्थ आहेत ते खाणे टाळायचे आहेत. विशेषतः बाहेरची अनोळखी व्यक्ती असेल किंवा जवळचे नसलेले लोक आहेत, जर काही तुम्हाला ते खाण्यासाठी देत असतील तर नम्रपणे तुम्हाला नकार द्यायचा आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे यामध्ये आहे ते ह्या दिवशी पांढऱ्या रंगाचे पांढरे पदार्थ, पांढऱ्या रंगाची मिठाई, पांढऱ्या रंगाचे दूध, पनीर हे जे आहे तर ते सुद्धा आपल्याला शक्यतो होळीच्या दिवशी कोणी बाहेरच्या लोकांनी खायला दिलं तर ते अजिबात खायचं नाही आहे.
म्हणजे जे काही पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहे, जे काही पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला या दिवशी अजिबात खायच्या नाहीत. जर समजा तो पदार्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवलेला असेल, तर ते तुमच्या घरातल्या व्यक्तींवरती सुद्धा तेवढा विश्वास असेल, तर तुम्ही त्या स्थितीमध्ये ते खाऊ शकतात. पण बाहेरच्या व्यक्तीकडून तुम्हाला अशा पांढऱ्या वस्तू आहेत, तर त्या कोणी खायला दिल्या तर त्या तुम्हाला अजिबात खायच्या नाहीत. किंवा त्यासोबत तुम्ही काही साखर वगैरे तुम्हाला कोणी खायला दिली, तर ते सुद्धा तुम्हाला खायचं नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे पान. तुम्हाला या दिवशी अजिबात पान खायचं नाही आहे. जर तुम्हाला खाण्याचं जे काही नागबेलीचं जे पान असतं, तर ते तुम्हाला या होळीच्या दिवशी अजिबात खायचं नाही आहे. पानाचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे फ्लेवरचे आहे, तर ते सुद्धा आपल्याला आजकाल बघायला मिळतात. आणि अशा वेळी जर आपल्या मित्राने पान खायला दिलं, तर आपण ते लगेच खातो. पण पहा, होळीच्या दिवशी तुम्हाला ते अजिबात खायचं नाही आहे. तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला, तरीसुद्धा तुम्हाला ते हातातही घ्यायचं नाही आणि ते तुम्हाला अजिबात खायचं नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग. तर बघा, लवंग ही औषधीसुद्धा आहे. म्हणजेच लवंगाला बरेच जण औषधसुद्धा म्हणून खातात आणि बऱ्याच गोष्टीमध्ये सुद्धा आपण लवंगाचा वापरसुद्धा करत असतो. लवंगाचे अनेक प्रभावी उपायसुद्धा आपण करत असतो. आणि या होळीच्या दिवशी जर आपण बाहेरच्या व्यक्तीकडून जर लवंग घेत असेल खाण्यासाठी, तर ते तुम्हाला अजिबात खायचं नाही. किंवा कोणी तुम्हाला लवंग खायला दिलं, तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी अजिबात खायचं नाही. कारण लवंग हा वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा लवंग वापरला जातो. तसेच लक्ष्मीला आकर्षित ठेवण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा लवंग हे वापरले जाते. आपल्या सुखासाठी आपण स्वतःसाठी लवंगाचे उपाय करू शकता. पण या होळीच्या दिवशी बाहेरच्या व्यक्तीने जर तुम्हाला लवंग खाण्यासाठी दिला, तर तो तुम्ही अजिबात खाऊ नका. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार जे आहे, तर ते सुद्धा अजिबात करायचं नाही. या दिवशी घरामध्ये सुद्धा मांसाहार बनवू नका आणि बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचा नाही. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे. या दोन्ही गोष्टी घरामध्ये आवर्जून टाळायच्या आहेत. या दिवशी जर आपण मांसाहार केला, तर त्याचा नकारात्मक वाईट परिणाम जो आहे, तर तो सुद्धा आपल्या पूर्ण शरीरावरती होत असतो आणि त्याचे जे वाईट परिणाम जे आहेत, तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात. तर अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जर तुम्ही या दिवशी मांसाहार केला, तर घरातील लक्ष्मी काढता पाय घेते आणि म्हणून या दिवशी मांसाहार हा अजिबात तुम्हाला करायचा नाही आहे. तसेच या दिवशी पहा, तुम्हाला जी वांग्याची भाजी आहे, तर ती सुद्धा सेवन करायची नाही. कारण वांग्याच्या भाजीमध्ये नकारात्मकता खूप लवकर आकर्षित होत असते. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपण वांगे कापतो तेव्हा ते खूप लवकर काळे पडतात आणि म्हणून अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी तुम्हाला जी काही वांग्याची भाजी आहे, तर ती सुद्धा तुम्हाला अजिबात खायची नाही आहे. तर हे जे काही पदार्थ आहेत, या काही भाज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या अजिबात आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला खायच्या नाही आहेत. आता त्या या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला बघायला जरी खूप छोट्या वाटत असल्या, पण जर तुम्ही या पदार्थांचं होळीच्या दिवशी जर सेवन केलं, तर त्याचा परिणाम जो आहे, तर तो सुद्धा तुम्हाला भोगावा लागतो. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं, होळीच्या दिवशी दुधाचे पदार्थ, दही, पनीर, पांढऱ्या रंगाची मिठाई, पेढे हे तुम्हाला अजिबात खायचं नाही आहे. पान असेल, त्याचबरोबर बघा वांग्याची भाजी किंवा मांसाहार हे तुम्हाला आवर्जून या दिवशी टाळायचे आहेत. हे नियम जे आहेत, तर ते घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्हाला पाळायचे आहेत. जर तुम्ही या दिवशी या गोष्टी पाळल्या, तर तुमचं कधीच वाईट होणार नाही आणि या गोष्टी तुम्ही पाळल्या, तर तुमचं चांगलंच होणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.